ऑफिस साक्षीच्या एपिसोड नंबर 148मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज पण मी सकाळी काहीही शूट नाही केलेलं, कारण आज पण लवकर जायचं होतं आणि मला इतकीच घाई झाली कारण काल कोजागिरी पौर्णिमा आम्ही सेलिब्रेट केली. तर तिथून येता येता वाजले होते 12:30. त्यानंतर मला 1 वाजता झोप लागली. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं काल. नंतर मग दूध गप्पा त्यात एवढा टाईम होऊन गेला की झोपायला टाईम होऊन गेला. मग 1 वाजला होता झोपायला आणि सकाळी पण मला उठायचं होतं 4:30ला. 4:30चा अलार्म लावून साक्षी उठली होती 5:30 वाजता. तुम्ही विचार करू शकता की किती घाई झाली असेल मला आवरायला. आणि मग काय, कामावरून आली आणि लगेच जेवायला बसलेली होती मी. आणि त्यानंतर आता सगळं काम आवरून झालेलं आहे आणि माझी मम्मी चालली फिरायला. घुमने को जाना नाही, आता रात्रीचं जॉगिंग नाही राहत, चक्कर असतो, चक्कर शतपावली करायला चालली माझी मम्मी. का बाप्पा, माझे बाप्पा सकाळी जॉगिंगला जातात, मम्मी सकाळी आणि संध्याकाळी शतपावली करते. गाईज मी एवढी थकून जाते की मी माझं चक्कर फक्त मागच्या दरवाजापासून पुढच्या दरवाजापर्यंत मारू शकते. उससे ज़्यादा मैं कुछ भी नहीं कर सकते. ये माझर अडकली का काय? आणि ही बघा, इथं काय नसते. अरे चला, हे बघा नखरे. आणि ह्या बाय चालले फिरायला, चक्कर मारायला. बाय बाय काढला. हो बाय. आणि गाईज दिवसेंदिवस एवढी थंडी वाढत चालली. मला इतुशी पण थंडी सहन होत नाही, इतुशी पण नाही. आणि मी सदान कदा स्ट्रक घालून बसलेली असते. इथे असो, ऑफिसमध्ये असो, कंटिन्यू माझं स्ट्रक असतं. घरी वेगळं, ऑफिसला वेगळं. भाई बहुत थंडी बजती मेरे को. तर गाईज तुम्ही माझ्या भावाचा अभ्यास बघू शकताय. कंप्लीशन करता म्युझिक मतलब स्पीड होत आहे. याचा अभ्यास पण मला एकदम माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात, जेव्हा मी पण कंटिन्यू लिहिताना इयरबड्स टाकलेले असायचे आणि गाणे चालू. 2 वाजतील 3 वाजतील आपलं कंप्लीशन चालूच राहायचं. चला गाइज, मग मैं सो जाती हूँ. सो भी फिर से जल्दी उठना है. बाय बाय, मिलेंगे कल. मग व्हिडिओ काढून झाल्यानंतर पप्पांकडून मस्तपैकी तेल मालिश करून घेतली. कसलं भारी वाटलं ना, काय सांगू तुम्हाला.